गाव हीच तुझं? हेच हार नाही पण. किती वाजता करायचं ऑप्शन मनीषाताई? चल माझ्या बरोबर. चला. सकाळी सकाळी 7:30, हां संध्याकाळी 4:30. बर. सकाळी 7:30, संध्याकाळी 4:30. 4:30. शेकडो वर्षापासून हे चाललेलं आहे मनीषाताई. हा. हे की नाही? बैलगाड्यातनं सगळं घेऊन यायचं. मच्छा. बर. हा जो समुद्र किनारा आहे मनीषाताई, हम्म. जास्त उथळ आहे का? थोडं उत्तल आहे, बाहेर गेलं ओंड आहे. बाहेर गेल्यावर ओंड आहे, हे उत्तल आहे. आणि जर बोटीच्या तर ओंड आहे. कोण म्हणजे खोल आहे? खोल आहे थोडं. बर. हे कसं ओळखायचं उथळ कुठं आहे आणि उंड किती आहे? काय उंड म्हणाले का ते? उत्तल म्हणजे पाणी वटलं ना काही उत्तल हा, आहे. हे आणि त्या साईडला गेला ना काय जा खोल पाणी आहे. आता ती जी बोट उभं आहे मनीषाताई, तिथपासून खोल सुरू होतं. हा सुरू होत. आणि महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीनं ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा खराखुरा वारसा असं म्हटलं जात होतं, ते कान्होजी आंग्रे यांचं हे गाव आहे. इथून जवळच आहे. आणि कान्होजी आंग्रे यांनी जे अनेक दुर्ग उभारले, त्याचं संवर्धन केलं आणि मराठ्यासाठीच नाही तर अखिल भारतीय पातळीवरचं पहिलं नौदल उभारलं. त्यांच्या नावाने इथं दुर्गच आहे. सुवर्णदुर्ग ना? काय नाव आहे? सुवर्णदुर्ग. काय वैशिष्ट्य मनीषाताई त्याचं? हे सुवर्णदुर्गा. आणि पुढे गेला काही तो किल्ला आहे तिकडे समुद्राचा. समुद्राचा किल्ला आहे पुढे. हा, हे बत्ती बोलतो त्याला. आणि सुवर्णदुर्गाचा किल्ला म्हणते त्या पाण्यामध्ये. बर.